नाही, अजून महायुतीनं तर कुठं पत्ते खोललेले आहेत. महायुतीमध्ये पण चर्चा अजून झालेली नाही. भाजप 30 जागा लढवणार आहे, 38 जागा लढवणार आहे, अजून त्याचा निर्णय झालेला नाही. शिंदे गट किती लढवणार आहे, राष्ट्रवादी किती लढवणार ह्याचा निर्णय झालेला नाही. परंतु किमान महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या, दिल्ली स्तरावर बैठका झाल्या, मुंबई स्तरावर आता 2 बैठका झाल्या. त्यामध्ये प्राथमिक चर्चा झालेल्या. आज मी ते सांगणं संयुक्तिक राहणार नाही की कुठल्या सीट वाटपाच्या काय चर्चा झाल्या, परंतु 10 तारखेला त्याला अंतिम स्वरूप मिळेल काही प्रमाणात अशी आम्हाला खात्री आहे. आणि बऱ्याच ठिकाणी तिन्ही पक्षांनी जवळजवळ दिवसभर बसून वाद आहेत किंवा जी काय सीट वाटपाबद्दलच्या चर्चा आहेत त्या बऱ्यापैकी लॉजिकल एंडला आणलेल्या आहेत. त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये काही अडचण असेल असं वाटतं. नाही, कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळावी ही आम्ही वरिष्ठांना ऑलरेडी सांगितलेलं आहे. 3 विधानसभेचे आमदार हे या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे आहेत आणि म्हणून PN पाटील आणि मी दोघांनीही आग्रह धरलेला आहे की ही जागा काँग्रेस पक्षाकडे असावी. 10 तारखेला ज्यावेळी निर्णय होईल महाविकास आघाडीचा की कुठल्या पक्षाकडे ही जागा जाते त्यानंतर उमेदवारीची चर्चा होईल. त्यामुळं आज मी त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहणार नाही. परंतु काँग्रेस पक्षाकडं जर आली तर चांगलाच उमेदवार निश्चितपणे आपल्याला मिळेल. शेवटी शिवसेनेचा क्लेम असणं, राष्ट्रवादीचा क्लेम असणं यात काही गैर नाही. म्हणजे क्लेम ठेवण्याबद्दल कुणाचंच गैर नाही. परंतु आमची अपेक्षा आहे की बाबा काँग्रेसची ताकद इथं या लोकसभा मतदारसंघात असल्यामुळं आम्हाला ती मिळावी असा आमचा आग्रह असणार आहे. स्वाभाविक आहे. ते राष्ट्रवादीला वाटणार आहे की आमच्याकडं असावी, शिवसेनेचे पूर्वी खासदार होते त्यामुळे शिवसेनेला वाटणार त्यांच्याकडे असावे, हे स्वाभाविक आहे. परंतु यात कुठलाही मतभेद नाही. 3 पक्ष आम्ही एकसंघ आहोत या जागेच्या बाबतीत आणि योग्य उमेदवार, चांगला उमेदवार महाविकास आघाडीचा निवडून येईल या पद्धतीचं वातावरण निश्चितपणे आहे. नाही, आज त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहणार नाही. कारण की अजून काही प्राथमिक चर्चा वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी सुरू आहेत. अजून अधिकृतरित्या कुठली गोष्ट येत नाही. तो पण मी एक प्रमुख नेता म्हणून बोलणं संयुक्तिक राहणार नाही. आणि म्हणून जागा वाटप एकदा 10 तारखेला निश्चित होते. झालं की आपल्याला कळेलच की नाही. संभाजीराजेंची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू होती ही मागच्या वेळी देखील मी सांगितलेलं आहे. ते काल कोल्हापूरमध्ये आलेले आहेत. आज किंवा उद्या मी त्यांना भेटणार आहे आणि नेमकं वरिष्ठ पातळीवर काय झाले किंवा काय नाही, शेवटी जिल्हा म्हणून आमची जबाबदारी या सगळ्या गोष्टीची गणितं मांडणं, समीकरण व्यवस्थित ठेवणं आणि सीट निवडून आणणं. त्यामुळे आज 2 दिवसात माझ्या भेटीगाठी होतील. महाराजांनाही मी आणि PN पाटील साहेब आम्ही भेटू, संभाजीराजेंनाही भेटू आणि यातून काय मार्ग निघतो किंवा कशा पद्धतीनं पुढं जाता येईल हा आमचा प्रयत्न आहे.